नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या घरात होणार आहे पुन्हा एकदा कॅप्टन्सी उमेदवारीसाठी टास्क. चला तर आपण जाणून घेऊ नेमका टास्क काय आहे आणि यात काय होणार आहे नवीन राडा. बिग बॉस अनाऊन्स करतात की कॅप्टन्सी टास्कसाठी सदस्य फोडणार आहेत ब्रह्माचे भोपळे. सगळे सदस्य गार्डन एरियात जमलेले दिसत आहेत आणि सगळ्यांच्या हातात भोपळ्याची प्रतिकृती दिसत आहेत. एक एक सदस्य पुढे येणार व तो अशा सदस्याचे नाव घेणार की तो कॅप्टन होण्यासाठी अपात्र आहे. सुरुवातीला आपण बघू शकतो की राखी राकेशचं नाव घेते व बोलते, राकेश बापट हा कॅप्टन नाही होऊ शकत, कारण तो कोणालाच काही बोलत नाही, त्याचा काही गेम दिसत नाही. या कारणाने राखी राकेशला बोलत असेल. यावर राकेश बोलतो की चिखलात दगड नाही टाकायचा तर नाही टाकायचा. नंतर सागर व प्रभू स्टेजवर दिसत आहेत. सागरने प्रभूचे नाव घेतलेले दिसत आहे, त्यामुळे प्रभू सागरला बोलतो, तुमचा गेमच सगळा खोटारडा आहे. यावर सागरदादा बोलतो, तू तर सगळाच खोटारडा आहे. पुढे आपण बघू शकतो की रेवा सागरदादाचे नाव घेते व बोलते, टास्क सोडून तुमचा गेम कुठेच दिसत नाही. यावर सागर बोलतो, मी या सगळ्यांपेक्षा वीक वाटतो तुला. दोघांमध्ये बरीच शाब्दिक चकमक होते व शेवटी रेवा चिडते व बोलते, मला कॅप्टन म्हणून तुम्ही नको आहेत, असं म्हणून ती काठीने सागरच्या हातातील भोपळा फोडते. सध्या तरी प्रोमोवरून राकेश, प्रभू व सागर कॅप्टन होण्यासाठी अपात्र होताना दिसत आहेत. कोणते सदस्य हे रेसमधून बाहेर पडतील हे पुढच्या भागात समजेलच. पण तुमच्या मतानुसार या आठवड्यात कोणता सदस्य हा कॅप्टन झाला पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.